श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. अध्याय 39वा अध्यायाचे वाचन केल्याने युद्धात विजय प्राप्ती होईल. चरपटीनाथ व विष्णूचे युद्ध. अध्याय 39. चरपटीचा पराक्रम. अध्याय 39वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी आदिनाथा. कर्पूरवर्णा उरंगभूषिता. बोलवी पुढे ग्रंथार्था. नवरसादी कृपेने मागिले अध्यायी केले कथना. चरपटीचा होणी जन्मा. दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला. उपरी एकादश नाथांपासून 84 सिद्ध झाले पूर्ण. तयांचे सांगितले नाव यथाविधी करुणिया. एक गहाणी वेगळा करून 72 अठाणी केले निर्माण. उपरी मीननाथ चौरंगी अडभंगन 12 सिद्ध निर्मिले. एकूण 84 सिद्ध पूर्ण. पुढे आता ऐका कथन. चरपटी करी तीर्थाटन. कथा कैसी वर्तली. गया प्रयाग काशीहून जगन्नाथ मल्लिकार्जुन. फणी पर्वत रामेश्वर करुण. कुमारी दैवत पाहिले. 12 मल्हार हिंगलाज. 12 लिंगे तेजापुंज. सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी. सहज मही प्रदक्षिणा घातली. सकळ महीचे झाले तीर्थ. गुप्त प्रगटले अत्यद्भुत. परी एक राहिले इच्छिले तीर्थ. स्वर्ग पाताळ तीर्थात करोणी मणिकर्णिकेचे स्नान. सकळ स्वर्ग यावे पाहून. उपरी पाताळ घोणी जाण. भोगावती मंदावया. ऐसा विचार करुणी चित्ती. गेला बद्रिकाश्रमाप्रती. तेथे नमोनी उमापती. पुढे चालिला महाराजा. व्यान प्रयोगी भस्माची मोठी. चर्चोनिया निजल लाटी. तेने करुणी वातगती. गमना ते दावितसे. मग आदित्य नामी मंत्र जपून. प्रत्यक्ष केला नारायण. तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमतसे. की मान योगाचा धीर मन योगाचा धीर धरुणी करी. चरपडलंघी महेंद्रगिरी. शैल्य बर्पर हरी अंगी जगट करीतसे. सविता ते जाती अद्भुत. पराम तीव्र दहाते करीत. तेने करुणी बर्फगणात वितळपणी मिरवत. जैसे पर्जन्य काळी मही. वितळे मित्र तेज प्रवाही. त्याची न्याय ते समयी. हिमाचलकन वहिवटले. ऐसी करुणी गमन स्थिती. लंघोनी गेला स्वर्गाप्रती. तो प्रथम शृंग मारुती. सत्यलोका पाहिले. जाताची गेला विधी सभेत. चतुरानाचे चरण वंदित. वंदोनिया जोडोनी हस्त. सन्मुख उभा राहिला. विधी पाहुणी चरपटासी. म्हणे कोणाला योगाभ्यासी. ऐसे बोलता घडीशी. नारद उभा होता तै होता. तो तयाच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानन. मग मुळापासून जन्मकथन तयापासी वदला तो. ऐकून विधी सर्व वृत्तांत. आनंदला अति अद्भुत. मग चरपटता धरुणी हस्त अंगावरी घेतला. हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबना. म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गाशी. एरी म्हणे जी ताता. नारदे ओपिले दत्त हस्ता. तेने वरद पाणी माथा ठाऊक केला बाळासी. मग सकळ चरपटी ते विद्यार्णव. वैखरी पत्रे आणून ठेव. त्यावरी मोदाने कमलोद्भवे. श्रवणपात्री भरलासे. तो कुशल विद्यारत्न. श्रवण शक्ती की साठवण. परमाल्हादे आनंदून पुन्हा चुंबन घेतसे.
यावरी बोले चतुरानन बाळा कामना वेदिली कोण येरू म्हणे तव दर्शन म्हणी वाटले हो या परी होता कामना चित्ती तेथेची वेदली कृपामूर्ती ती मणिकर्णिका स्नाना निगुती भोगावती पहावी यावरी बोले कमलोद्भवा बारे एक संवत्सर येथे असावे त्यात पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानाशी जाऊ सकळीक ऐसे बोलता कमलोद्भवतात अवश्य म्हणे चरपटीनाथ या परी राहता सत्य लोकात बहुत दिन लोटले परी चरपटा आणि नारद मुनी वर्तता ती एक चित्ते खेळणी चैन न पडे एका वाचुनी एकमेका क्षणार्ध या परी कथा पूर्वापारेशी नारद हो जातसे अमरपुरीशी तो सहस्त्र चक्षु देखता त्याशी विनोद उक्ती पाचारी देखताची हात पोरंद म्हणे यावे कळी नारद ऐसे शक्राची ऐकोनी शब्द मुनी शोभ पावला चित्ती पेटता कोपाग्नी अंतरी जल्पे नारद मुनी म्हणे तो ही समय तुझ लागी एक वेळा दाखवीन ऐसे म्हणून स्वचित्तांत नारद जाता आपुल्या स्थानाप्रत या सही लोटले दीन बहुत परी शब्द चित्तांत रक्षितेसे तो सांप्रतप काळी चरपट मुनी विद्यापात्र प्रळयाग्नी ते पाहुनी जल्पे नारद मुनी इंद्राहुती योजावा ऐसे कामरणत्नी इच्छाधर्मी धार्मिक रक्षित असता देवस्वामी तो एके दिवशी श्रवणोगमे शृंगीरला चरपट तो म्हणे बांधवा ऐक वचन कामे वेधले माझे मना की अमर कुसुमवा टीकाश्रम पाहू क्रीडे कारणे चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाओ येची क्षणी ऐसा विचार करोनी म्हणी अमरपुरी चालले मार्गी चालता चरपटनाथ शांतपणे मही पाऊल पडत ते पाहुनी कमलोद्भव सुत चरपटा ते बोलतसे म्हणे सखया जाणे येणे आहे परम लंबितवाने तरी गमन हो ऐसे चालिने घडोनी कैसे येईल चरपट म्हणे आम्ही मानव आमुची हीच चाली काय करावे तुम्हापाशी असे चपल उपाव तरी तेने करोनी मज न्यावे की नारदे ऐसे शब्द ऐकून कार्य कामिनी मोहित मन मार्गा लागी स्थिर होऊन गमन कळार्पिली जो महाद्भुत कमलापती तेने दिधली होती नारद प्रती ती प्रारब्ध बळे चरपटा प्रती लादली असे अवचिती ती गमन कळा कैशी स्थिती सिच्चिल्या ठाया तिनेत आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो आयुष्य भावी वर्तमान गुप्त कृते झाली होऊन कोण्या ठाई वसे कोण सखळ दृष्टी पडतसे ऐसी कळा ती गमन स्थिती चरपटा ते होता प्राप्ती मग हृदयी सरिता भरती तो आनंदाचे लोटले मग उभय केकले करुणा मार्गी करीते झाले गमन एक सारका एक चंडी किरण स्वर्गा लागी मिरवले मग लवता डोळ्यांचे पाते म्हणो वेगे अपूर्व सत गगनचुंबित मार्गे अमर क्षितीत कुसुम वाटिकेत पातले तव तेथे नाना तरु विस्तीर्ण गगनचुंबित विशालवन ज्याच्या कुसुम सुगंधे करुण अमोघ पाषाण मिरविती सहस्त्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त ते पाहुनिया चरपटीनाथ परमचित्ती आल्हादे मग कुसुम वाटी करिता गमन खेळती नाना क्रीडा वचने खेळत खेळता येती दिसून युष फळे त्या ठाया नारदासी म्हणे चरपटीनाथ फळे भक्षावी कामना होत नारद म्हणे कोणी हस्त धारिला आहे तुमता
मान मग मान मानेल कैसे फळ, तोडोनिया तपोबळ भक्षण करीती एकमेळ, उभय सूत विधीचे पै, तयाच्या बिजलासी सांडून पियुरस साशी, पियुषर राशी करीती सेवन उपरी सांडूनी, ते स्थान अनेक स्थाने सेविती, फळे तोडिता पक्क शाखा, मही पडती भक्रुका, ऐसे ठाई ठाई कुसुम वाटिक्या, महिती दर्शवी या परी उभय, ते समयी कुसुमे तोडितो गंधर्व प्रवाही, गंध प्रवाही मणी भूषण मिशे, सर्व ते देही घेऊनी काही जाताती, तो ब्रह्मदेव देवर्तर्चनी, बैसता ठेविती पुढे नेऊनी, म्हणती ताता हिंडता काननी, अपूर्व पुष्पे आणली, ऐसे धैर्य ते नित्य, उभय पाहती बागायत, परिरक्षक येता मार्गी तेत, निज दृष्टीने न दिसती, मनात होऊनी साशंकित, म्हणती कोण येतो न कळे येथ, सकळ नासुनी बागायत, जात आहे तोनी, मग तो रक्षक पाळती वरती, गुप्त बैसती अन्य क्षेत्री, तो एके दिनी उभयते कुसुम वाटिके संचरले, संचराताची भक्त ठाया, चरपटे ठेयेला फळे तोडावया, तो रक्षक येऊनी पृष्ठमाया, चरपटा ते धरी येले, ते नारदाने पाहुन त्वरे करुणी केले पलायन, स्वस्तनाशी जाऊन स्थिर होऊन राहिला, एकीकडे तलतिका पाळ, धरोनिया चरपट बाळ, येताची भेदिले मुख कमळ, हस्ते प्रहाय करुनिया, तेने कोपोनी तपो केसरी, तरी की अपूर्व भाषे वैश्वानरी, मग तीव्र शिखा होती वन करे, चावया धावतसे, करे कवळोनी भस्माची मोठी, वाताकर्षण जल्पे होटी, तेने करुणी बनकर थाटी, व्याप्त झाले सकळीक, परमास्त्रे ते कठीण, सकळांचे भेदले हृदयस्थान, तेने देहीचा सकळ पवन, कुंठित झाला ते समयी, कुंठित होता श्वासोच्छ्वास, तेने प्राण झाले कासावीस, सखळ उलथोनी महिस, डोळा विकास दाटला, गात्रे कापते थरथराट, मुखी रुधिरा पुरलोट, नेत्र वटारुनी स्थूळवट, भुबळा ते दाविताती, ऐसे होता विपर्यास, तो आणि बनकर त्या ठायास, मागुनी येता सहज स्थितीस, तेथे पाहिले सकळिका, तो अव्यवस्थित सकळ बनकर, पडिले आहेत महीवर, ऐसे पाहुणी करीते विचार, तो सिद्ध बाळक पाहिला, परम तीव्र ती कठीण, दैदिप्य रूप तेज गहन, त्या ते दृष्टी पाहुन मागचे मागे ते सरले, त्वरे येऊनी नगरक्षिती, म्हणती महाराजा हे नृपुती, एक जोगी अर्कस्थिती, आला आसे महाराजा, बाळरूपी अति स्नान, तेने बनकराचे घेतले पान, हृदयी पेटला प्रळयनाळ समान, जस्या मिरो म्हणतसे, आणि कवल्ली तरू पाहात, फिरत आहे बागायत, न चले आमुचे महात्मे तेत, म्हणून आलो या ठाया, मग पाचारुनी सुरवळ मेळ, इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ, शासना करुनी आबाळ, धरोनिया नामज पुढे, नावरे भक्तरी करा बंधन, शास्त्रास्त्री करावे कंदन, युक्ती प्रयुक्ती करुण, अरिष्टा ते उधवडाका, ऐसे बोलता देवपाळ, सकळ देव उठले सबळ, चरपट प्रताप समुद्र जळ, प्राशन करू पाहती, की ते सैन्य आहे नोहे वडवणळ, अतिशोभनी शिखा जाळ, शास्त्रास्त्री महादळ, घेऊन या चालिले, येताची कुसुम वाटिनी निकटी,
चरपट पाहता झाला दृष्टी, मग सावध राहुनी कोपर्ण पोटी, लहरा सोडू पाहन तसे भस्मची मुठी करी कवळून, सावध उभा ब्रह्मानंदन, तो देव सैन्य पारधन, निकट येऊनी बोलती पाहुनी तयाची तीव्रपणा, म्हणी म्हणे ब्रह्मानंदन, व्यर्थ विद्या पारशीन काशयाशी करावा, सकळ अस्त्र प्रताप तरणी त्यात अस्त्र मुकुटमणी, तेची द्वंद्वशी पाठवणी वाताकर्षण रुजवावा, मग हाती भस्मची मोठी वाताकर्षण झाले ओटी, पाहुनी देवच मुथाटी सव्य पवसव्य फेकी तसे, मग तो अस्त्र प्रयोग कठीण सकळ चमू खाली वेष्टून, सर्वारदयी संचरून आकर्षिला वात तो, सर्वा ते वात होता लिप्त श्वासोच्छवास झाले कुंठित, मग ते शस्त्रास्त्र मोकलोनी देताती, प्राण होऊनी कासावीस देह सांडिती स्वर्ग महिस, रुधिर येऊनी अननास पूर्वाहे भडभडा, नेत्रद्वारे वटारून सकळ सांडू पाहती प्राण, गात्रे विकळ श्वास शव समान, सकळ काननी निर्वले, ऐसे आयशा दशेत देव सघना, होताय रेकडे पाकशासना, हेर भृत्य पाठवून समाचारानवी, येऊनी हेर पाहुनी तेथ सांगते झाले अमरपाला ते, म्हणती महाराजा अत्यद्भुत देव सर्वस्वी नमिले, निमाले परी पुढे आता येथे जेऊनी अमरनाथा, तुमचे सकळ जीविता ओस नगरी करील की, बाळरूपी दिसतो सान परिकृतांताचा घेईल प्राण, प्रलय रुद्र तो आकर्षण करील मही वाटतसे, की हा प्रलय अजीचा आला ऐसे परी भासे आम्हाला, ऐसे ऐकोनी बहु बोला पाकशासन दचकत असे, यावरी धैर्य धरोणी बोलत सिद्ध करा ऐरावत, महाप्रलय वज्रघाते भग्न करणे तयासी, ऐसे ऐकोनी बोलती हेर म्हणती नून काय झुंजणार, परी तो धनुष्य लागी शर न लावी अजूनी महाराजा, पाहता पाहता रणांगणी विपरीत करीतो करणी, उगीच श्वासोच्छवास कोंडुनी प्राण सोडिती झुंजार, तेथे तुमचे वज्रास्त्र काय करेल सहस्त्र नेत्र, तयाची विद्या गुप्त शस्त्र काही करू नेदीची, ना तरी युगलाची जाईल प्राण, मग सकळ राहील मुख भंजन, तरी दशकारा ते साय करुणा, येथे आणावा महाराजा त्याची होताची दृष्टी, याची होय श्वासकुंठी, तरी महाराजा हे दया जेटी, शिवसाह्य करावा तरीच देव उठती पुढती, ना तरी सकळांची होऊनी शांती, तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा, ऐसे ऐकता हेर भाषण उठता झाला पाकशासन, वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन कैलासाशी पातला, तो शिवगण वेष्टित सदाशिव वैसला होता महादेव, तो अकस्मात देवराव जाऊनिया पोहोचला, चरणावरी ठेवूनी माथा म्हणे महाराजा दिनाथा, तुम्ही अमरपुरी मजपतिता अमर करुणी बैसविल्यावरी दानवे थोर, गांजिल्यावरी वारंवार, संकट निरसुनी सत्वर पदस्थापना मजदे केली, परी आता निर्वाण आले देव सकळ प्राणा मुकले, सांगावया तुम्हासी वहिले उरलो आहे तुकामी, शिव म्हणे को ऐसा कोण आला आहे स्वर्ग चढून, शक्र म्हणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा, कुसुममल तिकेचा केला नाश, म्हणून पाठविले सर्व देवास
त्यांचा समूळ होता प्राणनाश. पळून आलो येथे मी, ऐसे ऐकता शिवशंकर. गणांशी आज्ञा देत सत्वर, सिद्ध होऊनी चला समग्र. समागमे माझिया, आणि विष्णू ते करा श्रुत. तो हो अनायासे सहित, ऐसे ऐकता दूत. विष्णू समीप धावती, मग गणांसहित अष्टभैरव. अष्टपुत्र घेऊनी शिव, शतकोटी समुदाव. अमरपुरी पातला, चढाओढी रणात. देव मिळाले समस्त, चरपटीने दृष्टी देखत. भस्माची मोठी कवळिली, चित्ती म्हणे कासया उशिरा. उघाची शीन करावा थोर, निवृत्ती करुणी थोर व्यवहार. बोलवावे सर्वांशी, ऐसे सिद्ध करुणी वचन. प्रयोगी अस्त्र वाताकर्षण, अस्त्र देवता सिद्ध करुण. श्वासबंद शिवासहित, श्वास झाले कुंठित. शिवासहित देव झाले विगलित. मूर्छना येऊनी भूमीवरी, पडत प्राण सर्वांचे निघू पाहती. असो शतकोटी गण, शिवासह पाकशासन. एकदाची मही कारण, डासळून पाडिले. दैतरो पल्लव शाखी, मूळ खंडिता पडती शेकी. तेवी अवस्था झाली निकी, महीवरी पडतसे. त्या परी शिवादी शतकोटी गण, मुख आच्छादी पाकशासन. पुष्प वाटिके विकल प्राण, मूर्छागत झाले ते. अवघे पडिले निश्चेष्टित, परी नारद दुरोणी विलोकित. हस्तपाद खुंडिता हसत, अमरनाथा पाहुणी. मणी म्हणे बरे झाले, अहंकारी सर्व गळाले. देवा माझी कित्येक मेले, शव झाले शरीराचे. कुसुमालचा पाळक बनकर, तय सकळ सांडिले देह अवसर. प्रेत होऊनी महीवर, भय करुणी पडियेले. कोणा रुदिनाचा भडभडाट, मुखी अपार पूर लोटत. श्वेत वर्ण चक्षुपाट, वटारुणी धाविती. एरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात. विष्णू लक्षुनी महाद्भूत, वृत्तांत सर्व सांगती. म्हणती महाराजा कमलाक्षा, मही दीक्षा सर्व साक्षा. राक्षसारी मोक्षा, निजदासा कैवारी. नेनो अमरवनी कोणा आला आहे बलिष्ठ जाण. तेने सकळ देव केले तृण, गतप्राण झाले ते. एकटा उरला अमरनाथ, तोही शीघ्र येऊनी कैलासास. स्तवोनिया उमानाथास, युद्धा लागी येलासे. शतकोटी गणासहित, वीरभद्रासह देव समस्त. सवे घेऊनी उमानाथ, युद्धा लागी गेलासे. भव जाता अमरपुरीशी, आम्हा पाठविली तुम्हा पाशी. आपण चलावे त्या कटकाशी, म्हणून आम्ही धावलो. ऐसे ऐकता मधुसूदन, विचारण पाहता विष्णुगण. 56 कोटी मिळवून गरुडारूढ झालासे. टाळ ढोल दुंदुभिनाद, समारंभे श्री गोविंद. अमरपुरीत झाला नाद, ऐसे येऊनी पातले. समस्त बैसले घालूनी पाळा, आहरहाटीती विष्णू मंडळा. धरा मारा शब्द कोल्हाळा, एकदाची करिता ती. शिवगण जो शिवासहित, देवांस अमरनाथ. परम पाहुनी अवस्थित, विष्णू मनी शोभला. सकळ दूता अज्ञापित, म्हणे तुमता होयतात. धरा मारा आलंबित, शस्त्रे असते करोनिया. आपण घेऊन सुदर्शन गांडीव सजविले लवण. इतुके चरपटीना ते लक्षुण, भस्माची मुठी कवळीतसे. म्हणत म्हणे विष्णू कुमार, सुदर्शन हे आहे अनिवार. तरी आपण आधीच वारासार करोनिया बैसावे. मग मोहनास्त्र जलपुनी होटी, सुदर्शन नामे फेकिली भस्माची मोठी. ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी, जाऊनिया संचरले. तेने करुणी सुदर्शन चळचळ झाले मोहन. तैसेची गांडीव
आणि सकळ गाना उठाविले उठावले नेटकी, ते बाहुनी चरणस्थिती काय करिता झाला नाथ. विष्णुगान करुणी समस्त वाताकर्षण योजिले, वाताकर्षण प्रयोग नेटी गणी फेकिता भस्माची मोठी, तेने विष्णू कटक सुभट स्वाच्युच्चवासे दाटले, कोंडताची स्वाच्युच्चवास धैर्य न उरे मग समजतास, मग देह सांडूनी सकळ धरणीस धुमाधुळी माझी लोळती, खरं सायके मोकळे हस्त शस्त्रविकार झाला बहुत, मुखी रुधिर विचकुनी दात नेत्र श्वेत करिता ती, सकळ सांडू पाहती प्राण हस्तपाद अपटती, दुःखी होऊनी ते पाहुनी मधुसूदन, सुदर्शन पेरितसे सुदर्शना ते वैडूर्य खाणी, की योजनी राहिले सहस्त्रतरणी, ऐसे आती चंचळा हुनी चपल महास्त्रते, जैसा अशाश्वत सामकर्णा की धनु धेनुगणी, सुरभी रत्न तेवी अस्त्र सुदर्शन, जाज्वल्पणी मिरविते, ते सुदर्शन कोपे करुणा पेरिता झाला रमारमण, परी ते नाथापाशी येऊन मोहे करून वेष्टले, चित्ती म्हणे पिपलायन, हा प्रत्यक्ष विष्णू नारायण, स्वामी आपुला वाचवा प्राण, घोट घेतला दिशेना, तरी हे युद्ध पूर्ण नाही, माझी परीक्षा पाही, निर्मिते निमित्ते सहज करोनिया काही, खेळ मज दावितसे, आयसा विचार करोनी चित्ती, नमन केले नाथाप्रती, नमोनिया दक्षिण हस्ती जाओनिया विराजले, चरपटा हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म, मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासतसे, एरीकडे वैकुंठनाथ आश्चर्य करी स्वचित्तांत, म्हणे मोनी सुदर्शनाते घेतले कैसे अरिष्टाने, मग हाती गदा पडताळूनी घेता झाला रमारमण, तै चरपट तेथे दुष्टी पाहुन भस्माची मोठी कवळीतसे, वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करोनी तपपात्र, समोर लक्षोणी कंजकात्र, पेरी अस्त्र दुर्घट, मग ते अस्त्र पवन गती संचरते झाले हृदयाप्रती, तेने झाले अरिष्ट अति धडाडोनी पडियेले, हस्तविभक्त होऊनी गदा पडती झाली क्षिती अल्लादा, पांचजन प्रियपद गोविंदा सोडोनिया मिरवित, ऐसा होता अव्यवस्थित ते पाहुनिया चरपटीनाथ, मग विष्णू जवळ येऊनी त्वरित निज दृष्टी विलोकी, विलोकिता विष्णू लागुनी तो दृष्टी पडला कौस्तुभमणी, मग मनात म्हणे आपणा लागुनी भूषणाते घ्यावा हा, ऐसे म्हणून स्वचित्तांत विजय जयंतीसी काढून घेत, गळा ओपुणी मौळी ठेवित, रत्न मुकुट विष्णूचा शंखचक्र आधी करून, हाती घेतले ब्रह्मनंदन गदा कक्षे माझी घालून, शिवापाशी पातले, शिव पाहुनी निज दृष्टी, ते कामा कपाल पात्र आणिले पोठी, ते घेऊनी झोळीची त्रिपुटी सोडोनिया चालिला, चित्ती गमनागमन ध्यान, तो तोरे पातला सत्यग्राम, पीत या पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपट तो, पांचजन्य सुदर्शन शव्य अपसव्य करा कारण कक्षे गदा, हृदयस्थान कौस्तुभ गळा शोभवी, ते पाहुनी नाभिसुत विष्णू चिन्हे भूषण स्थित, मौळी मुकुट विराजित, हरकतेजी चमकोनिया, ऐसे ती चिन्ही पाहता विधी, मनी दचकला विशाळ बुद्धी, म्हणे मुला काय त्रिशुद्धी केले आहे सी कळेना, मग चरपटाचा धरुणी हात आपुल्या अंकावरी घेत, गोंजारुनी पुसत चिन्हे कोटुनी आणलीही, येरू म्हणे ऐकतात, सहज शक्राच्या कुसुमला लाता, खेळत होत पाहत अर्थ, माथे बन करे ताडिले,
मग म्याम कोपे वनकर मारुनी टाकिले महीवर, तया कवारे हरिहर झिंजावया पातले. मग मी चित्ती शांत होऊनी विकळ केले भवविप्रुभान विभूप्राण भवविभूप्राण. तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा. आयशी ऐकता चरपट गोष्टी परम दचकला परम मेष्टी. मग हृदयी धरुणी नाथ चरपटी गौरवीत बाळा ते. म्हणे वत्सा माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित. महादेव तो आराध्य दैवत मजसह जगाचा. तरी ते होतील गतप्राण. मग मही त्या वाचून आश्रय रहित होऊन जीवित्व आपुले न चाले. तरी बाळा उठवेगी क्लेश हरोणी करी निरोगी. ना तरी मज जीवित्वा भागी अंत्येष्टी करुणी जाई का. आयसे बोलता चतुरानन चित्ती बिष्टला कृपे करून. म्हणे ताता उठविन सकळिका चालकी. मग विधी याने चरपटनात तुरे पातले अमरपुरीत. तो हरिहर अव्यवस्थित चतुरानाने देखिले. मग प्रेमाश्रू आणून डोळा म्हणे 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 वेगी उठवी. बाळा वाताकर्षण चरपटे कळा काढून या घेतले. वात प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन. उपरी काजे गतप्राण संजीवनीने उठविले. सकळ सावध झाल्या पाटी ब्रह्मा करी धरुणी चरपटी. विष्णू भवांच्या पदपुटी निज हस्ते लोटिला. परे विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहोनिया रमानाथ. कोण हा विधी ते पुसत तोही प्रांजळ सांगतसे. मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण. विष्णू सकळ वृत्तांत ऐकोनी ग्रीवे लागी तुकावी. मग म्हणे मम भूषणे वर्तिले नाही विभक्तपण. माझाची अवतार जाण चरपटनाथ आहे हा. मग परम श्रेष्ठी हस्ते करून चरपटांगीचे काढून भूषण. विष्णू लागी देऊन चरणी माथा ठेवीतसे. असो सकळांचे समाधान वाटोनी पावले सोस्थान. चरपट अवतार पिप्पलायन सर्व देवा लागी समजला. मग कपालपात्र शिवे घेऊन गणांस पावला सोसान. अमरपुरी सहस्त्रनयन देवांसहित गेलासे. मग भीतीने चरपट करी हा वाहून पाहता झाला ब्रह्मस्थान. एरीकडे नारद गायन करीत आला शक्रापाशी. इंद्रा लागी नमस्कारुणी म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न. येथे कोणता नारद येऊन कळी करून गेलासे. आम्ही तुमच्या दर्शना येता कळीचे नारद आम्हा म्हणता. तरी आजची कैशी बळ व्यवस्था कोणे दाखविली तुम्हाशी. ऐसे नारद बोलता वचन मणी खोचला सहस्त्रनयन. चित्ती म्हणे हेची कारण नारदा मा भवलासे. ऐसे समजवणी सोचितांत कळीचे नारद कदा न म्हणत. अल्प पूजने गौरवित मग बोळविले तयांसी. एरीकडे चतुरानन गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन. तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला. या परी पुढे खेळी मिळी पर्वणी उत्तम पावली बळी. मणिकर्णिकेसी सर्व मंडळी स्नाना लागी जातसे. 21 स्वर्गीचे लोक समस्त मणिकर्णिकेशी आले बहुत. तया माझी चरपटनाथ विधी घेऊनी आलासे. मग तात पुत्र करुणी स्नान परतोनी आले स्वस्थान. या उपरी स्थिती होऊन संवत्सर भरलासे. नारद विद्या पूर्ण गमन मनी चिंतिता पावे स्थान. तया मार्गे गौरवणी भोगावतीसी पातला. विधिसूत चरपटनाथ गमन करीत महीयेत. तेही करुणी अन्य तीर्थ भोगावतीसी जातसे. करुणी भोगावतीचे स्नान सप्त पाताळ निज दृष्टी पाहून. बळीरायाच्या गृही जाऊन वामना ते वदिले वंदिले. बळीने करुणी परमातिथ्य बोळविला चरपटीनाथ.
या परीक्षा पूर्ण नाथ ब्रह्मण अर्पित करी महेशी आयसी कथा ही सुरस कुसुम माळा ओपित्यास कवी मालू श्रुतियास भावे करुणी अर्पितसे नर हरे वंशी धुंडीसुत अन्यन्य भावे संता शरणागत मालू आयसे नाम देहा प्रत अज्ञान कृपे मिरवितसे स्वस्ति व्यक्तिगता सार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोत भाविक चतुर 39 अध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु। श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।